आयुर्वेदामध्ये तुपाचा तर उपयोग सांगितला आहे, ऑफकोर्स. पण बऱ्याचदा हल्ली लिपस्टिक्स म्हणा किंवा काही कॉस्मेस्युटिकल्समध्ये तूप वापरतात. बरोबर. तर तुम्ही कॉस्मेस्युटिकल्स, न्यूट्रिस्युटिकल्स ही कोणकोणत्या प्रकारची तुम्ही बनवता? सो न्यूट्रास्युटिकल्समध्ये बरेच फॉर्मॅट्स आधी आहेत. न्यूट्रास्युटिकल्स म्हणजे काय हे आपल्या प्रेक्षकांना सांगा. ओके. सो तुम्हाला म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की माणसांनी 2000 कॅलरी दिवसाला कन्झ्युम केलेच पाहिजेत. तर ते कशातनं येतात? तर ते प्रोटीनमधनं येतात, कार्बोहायड्रेटमधनं येतात, फॅट्समधनं येतात. आणि तूप हे इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅट्स. व्हेजिटेबल ऑइलकडे लोकांचा कल जास्त आहे, पण इट इज ऑल्सो वन ऑफ द लीडिंग कॉजेस ऑफ कॅन्सर. कुठले ऑइल्स? सगळे व्हेजिटेबल ऑइल्स, सनफ्लॉवर ऑइल असू दे, हे अस्तित्वात नव्हते. सीड ऑइल्स आर नॉट हेल्दी. इट इज सायंटिफिकली प्रूव्हन. तूप तुम्ही किती खा, सगळे म्हणतात किती तूप खा तुम्ही जाड होणार नाही, तसं नाही आहे. तूप तुम्ही खाल्लं एका प्रमाणाबाहेर तर डेफिनेटली तुम्ही जाड व्हाल, पण इट इज अ हेल्दियर फॅट. आणि माणसाला एव्होल्युशन थ्रू जेव्हापासनं डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स सुरू झालं आणि दूध आपल्याला मिळतं आणि इट इज न्यूट्रिशियस हे कळालं, तेव्हापासनं त्या ॲनिमल फॅट्सची आपल्या ह्युमन बॉडीला सवय झालेली आहे. सो आय वुड ऑलवेज से की सीड ऑइल्सपेक्षा तुपाकडं कल जास्त असावा. तर न्यूट्रास्युटिकल म्हणजे काय की जे अन्नामधनं तुम्हाला पोषण मिळू शकत नाही ते तुम्ही एक्सटर्नली देता, सप्लिमेंट. सो न्यूट्रास्युटिकल ही बाहेरची टर्म आहे. US मध्ये लोक म्हणतात की इट इज अ न्यूट्रास्युटिकल सप्लिमेंट. भारतामध्ये आपण आपलं सप्लिमेंट म्हणलं तरी चालू शकतं. सो विटॅमिन D आहे, विटॅमिन C आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे, या सगळ्या न्यूट्रास्युटिकल्स आहेत. आणि मग आयुर्वेदिक औषधं म्हणजे जे बॉटॅनिकल बेस्ड असतात त्याला बेसिकली आयुर्वेदिक औषधं तुम्ही म्हणू शकता. आणि कॉस्मोस्युटिकल्स आर बेसिकली असे प्रॉडक्ट की जे फक्त सौंदर्य प्रसाधन म्हणून नाही, पण दे आर डुईंग सम मॉड्युलेशन ऑन युअर स्किन आणि त्यातनं मग तुम्हाला इफेक्ट मिळतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल सोरायसिस आहे, तर जे रेडनेस ऑफ स्किन असते, जे सालं बेसिकली निघतात त्वचेची, तर त्याला तुम्ही एखादा प्रॉडक्ट जर लावलात मॉइश्चरायझेशनसाठी किंवा ती कंडिशन कमी करण्यासाठी, तर दॅट कॅन बी टर्म्ड ॲज अ कॉस्मोस्युटिकल, की जिथं तो कॉस्मेटिक प्रॉडक्ट पण आहे आणि ॲट द सेम टाइम इट इज हॅव्हिंग अ न्यूट्रास्युटिकल ॲक्टिव्हिटी. तर दॅट इज अ कॉस्मोस्युटिकल. कुठले तुमचे असे अर्क आहेत की जे कॉस्मेस्युटिकलमध्ये पण वापरले जातात किंवा तुम्ही एक्सपोर्ट करता आणि न्यूट्रिस्युटिकलमध्ये वापरले जातात? सो आता लाईक आय सेड की हळद आणि आवळा याचं जे कॉम्बिनेशन आहे ते आम्ही एस्टे लॉडरला देतो आणि ते यूज इट फॉर हेअर ग्रोथ, म्हणजे हेअर फॉल कमी करण्यासाठी किंवा केसाचा व्हॉल्यूम वाढवण्यासाठी. पण लोकल ॲप्लिकेशन नाही. सो इट इज अ शॅम्पू, इट इज अ कंडिशनर, सिरम पण आहे, त्यांचे 5-6 प्रॉडक्ट्सची रेंज आहे बेस्ड ऑन दोज 2 हिरो इन्ग्रेडियंट्स. तर मग ते प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे जर हळद आणि आवळा तुमच्या हे अर्क घेऊन किंवा असा घरात लावला केसांना तर केसांवर उपयोग होतो का? डायरेक्ट एक्स्ट्रॅक्ट वापरायला थोडंसं अवघड आहे, कारण कॉन्सन्ट्रेशन मी म्हणलं तसं खूप जास्त आहे. आता उदाहरण द्यायचं तर तुम्ही घरी जर आवळा किसला, त्यात हळद टाकली आणि लावली केसांना, करू शकता ऑफकोर्स, पण ऍब्सॉर्प्शन किती होणार हा पण प्रश्न असतो. डायरेक्ट नॅचरल एखादी तुम्ही गोष्ट वापरली तर ती कधीही उपयोगाची आहे, पण आवळा सगळ्यांनाच सगळीकडे चांगल्या क्वालिटीचा मिळू शकतो असं नाही. चांगल्या म्हणजे आवळ्याचे कोणते प्रकार आहेत? सो आवळ्याचे प्रकार बरेच आहेत, पण तो चांगला आहे का नाही हे तुम्ही फक्त आवळा बघून सांगू शकत नाही. मग आता याचं साधं उदाहरण द्यायचं तर मी जेव्हा लहान होतो तेव्हा पेरू छोटे असायचे पण ते गोड असायचे. आज तुम्ही बाजारात बघितलं तर मस्क मेलन एवढे पेरू आहेत, पिंक असतात, आतनं गुलाबी असतात, गोडी अजिबात नाही, पाणचट असतात. सो सेम हे सगळ्याच म्हणजे एखादी गोष्ट कमर्शियलाइज झाली की त्याच्यामध्ये नवीन हायब्रिड व्हरायटीज येतात आणि मग त्याच्यामध्ये ते न्यूट्रिशन खरंच आहे का नाही हे चेक केल्याशिवाय तुम्ही सांगू शकत नाही. म्हणजे आवळे सुद्धा पूर्वी छोटे असायचे, आता आवळे सुद्धा मोठे टपोरे येतात, हिरवे गार असतात आणि मग अरे फारच छान आवळा आहे, तर तेही हेल्दी आहेत, मी नाही म्हणत नाही, पण जी ॲक्टिव्हिटी आपल्याला शरीरात पाहिजे त्याच्यासाठी ते किती उपयोगी आहेत हे टेस्टिंग करूनच सांगता येईल. पण मग एखाद्याने ठरवलं की आवळा घ्यायचा तर रोज एक आवळा घ्यावा का? हो डेफिनेटली.
व्हिटॅमिन सी साठी. व्हिटॅमिन सी साठी प्लस आवळा हा अतिशय कूलिंग अशी प्रॉपर्टी आवळ्याची आहे. अँटी इन्फ्लमेटरी म्हणून सुद्धा आवळा खूप चांगला काम करतो. त्यामुळे रोज 1-2-3 तुळशीची पानं, एखादा आवळा आणि आमचा हळदीचा एक्स्ट्रॅक्ट असं घेतलं तर तुम्हाला तुळशीची पानं, आवळा आणि आमची हळदीचा एक्स्ट्रॅक्ट हा जर तुम्ही रोज घेतलात तर डेफिनेटली बरेचसे आजार शरीरातले कमी होऊ शकतात. आता तुम्हाला डोसिंगचं जर मी सांगितलं तर हळदीचा जो IC50 आहे म्हणजे इन्हिबिटरी कॉन्सन्ट्रेशन टू 50 इन्फ्लमेशनसाठी, तर आमच्या एक्स्ट्रॅक्टचा 0.2% आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या 100 ग्रॅममध्ये 200 मिलीग्रॅम फक्त जर एक्स्ट्रॅक्ट घातलात तर तो प्रॉडक्ट तुमचं इन्फ्लमेशन 50% कमी करेल. तर दॅट इज द ॲक्टिव्हिटी ऑफ टर्मरिक इन द बॉडी. पण मग ते हा डोस वापरून प्रॉडक्ट डेव्हलप केले जातात आणि डायरेक्ट तुम्ही एखादं मटेरियल वापरत असलात तर व्हेरी गुड. पण मग ते बरोबर वापरलं जातंय का नाही, त्याचं ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होतंय का नाही, ते किती वेळ ठेवायचं, हे सगळं करत बसण्यापेक्षा ऑनलाईन रिसर्च करून चांगली कंपनी शोधून काढा आणि त्यांचे प्रॉडक्ट्स वापरा. निसर्ग हर्ब्सचे प्रॉडक्ट्स वापरा. एक्झॅक्टली. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.